काय बाई निस्ता घोर आहे माझ्या डोसक्याला तर. आता एवढ्या रात्रीचं कुठं गेला असतील भैया? अगं आता आपल्याला तर काय माहित हा, आणि कुणावर चिडले ते पण काय कळायला मार्ग नाही. मी काय म्हणते, आपण एकदा जेडीलाच विचारून बघूया की, म्हणजे त्या दोघा नवरा बायकोत काही कुरबुर झाली असली तर आपल्याला तर कसं कळणार? ओ टॅलेंट, हाऊ कुठं गेलं ती तर बघा की. मामी, जीजी, अहो काय झालं? असं कशाला थांबलाय सगळे? कशाला थांबलाय म्हणजे? नेहमी सारखं निस्तारतोय आम्ही आपलं. म्हणजे पुष्पे अगं तू जरा. तुम्ही मला नका गप बसवू, तुम्हीच गप बसा. काय गे शितले, तुला काय जरा अक्कल बिक्कल आहे का नाही? कशाला भैयांवर हसत होतीस? मी कवा हसले भैयांवर? अगं पुष्पे तिच्यावर कशाला राग काढतीस हा? आणि आपल्याला कुठं माहितीये हर्षवर्धन कोणावर चिडलेत ते? हा पण मला माहित आहे की हीच असं हसल्यावर कुणाला बी राग येणारच की. अरे क्या बात आहे, ऑल फॅमिली इज हिअर. हा झोपलं नाही वाटतं अजून? गप्पा रांगलेले दिसते. अरे काय थंडी पडली बाहेर माहिती का? मला तर कधी एकदा रग अंगावर घेऊन झोपते असं झालंय. जीजी थंडी वाजानं वाटतं. गारठून अंगाचा पर काकडा झालाय बघ माझ्या तर. अहो मग झोपा की. हा बरं मामा, उद्या संडे तर आमची तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे. नाही ते गिझरचं काम उद्याच्या उद्या करून घेणार मी. अहो काय बाबा, गिझरचं बोललो आम्ही? बोललो का? अजिबात नाही. अहो आमची अशी रिक्वेस्ट आहे, उद्या संडे तर आपण सगळे मिळून एन्जॉय करू. हा चला उद्या आम्ही तुम्हाला एक सॉलिड पिक्चर दाखवतो. अगो बाई खरं का काय? मस्त मी पिक्चर बघू, तिकडच जेवण करू, फिरू बिरू आणि मग येऊ घरी. चालतंय का? अहो चालतंय काय, पडतंय बी. मग उद्या कोणी सुद्धा काम करायचं नाही बरं का? शीतल तुम्ही पण नाही काम करायचं. होय चला बाई लवकर झोपू, म्हणजे सकाळी लवकर उठलं काम आवरली की लगेच आपलं निघायला. अहो आरामात मामी, तसं पण प्लॅन दुपार नंतरचा आहे. म्हणजे दुपार नंतर का होईना, म्हणजे उशिरा का होईना घराच्या बाहेर तर पडावं लागणारच. हा चला गुड नाईट. चला मला उगाच काळजी लागून राहिली होती. चला गुड नाईट मामा. हा भैया टॅलेंट, तुला मागची खोली दिली ना, तिकडे जाऊन झोप जा. गुड नाईट. पळा. गुड नाईट. गुड नाईट. नाही म्हणजे नीट झोपा. या घरातली तुमची शेवटची रात्र आहे ना? बघू की कोणाची शेवटची ती. गुड नाईट. The countdown begins. येत्या 24 तासात त्या घरात एक तर तू राहशील नाहीतर मी राहील. आयुष्यात लई मोठी चूक केलीस. फौजीची बायको काय असते हे तुला येत्या 24 तासात कळून चुकल. कुठं गेलता तो? बोलायचंच नाही असं ठरवलंय वाटतं. काय हो, कुठे गेला होता, काय करत होता, काय करायचं तुम्हाला? अजून डोकं आलं नाही वाटतं ठिकाणावर. गप झोपा. लेट मी थिंक. आतापर्यंत आपण सगळं मिळून केलंय ना,
मग आता म्हणूनच ही वेळ आली. हे बघा आता आम्ही प्लॅन करणार, आम्हाला पाहिजे तसं वागणार आणि तुमची गरज पडली तर तुम्हाला सांगणार. कळलं? तर तुम्ही सगळं ठरव. कळलं? उद्या काय होणार कुणाच ठाऊक, पण काय बी करून तो हर्षवर्धन घरातनं बाहेर गेला पाहिजे. पण मी काय चूक केली नाही का, मी मुद्दाम कुणाच्या वाकड्यात बी शिरले नाही एवढं तर मला माहिती. पण तो हर्षवर्धन म्हणला तसं तो खरंच नीच माणूस आहे. तो बोललाय तर तसं केल्याशिवाय काय राहणार नाही. तो नेमकं काय करतोय कुणाच ठाऊक. मी दिलाय चॅलेंज, पण माझ्या बाजूने कोण उभं राहणार? हा, मामा आणि जीजी तर माझ्या बाजूने हमखास उभे राहतात. शितलीच्या बाजूनं मामा ते म्हातारे उभे राहणार. जयश्री तर काय आमचं प्याद आहे, फक्त मामीला वळून घेता आलं पाहिजे. या मामींचा अजिबात भरोसा नाही. मामी आज एक तर उद्या एक बोलतात. यांचं काय करावं? दोन्ही पण पार्टीत सेम सेम, पण ती शितली ती अशी तशी नाही जाणार. तिनं काहीतरी विचार नक्कीच केला असणार. ती पण आम्हाला अडकवायला बघणार. तिचं काय करायचं बरं? तो हर्षवर्धन काय करू शकतो याचा अंदाज लावला पाहिजे. यांच्याशी एकदा बोलावं अशी लई इच्छा आहे, पण ते म्हणतात तू यात पडूच नगस. अजूनच राग येईल यांना. आणि असं बी ही लढाई माझी आहे, त्यांना सांगायची काही गरजच नाही ना. आणि म्हणलाय ना तो हर्षवर्धन आपल्या दोघातच ठेवू म्हणून, तर मग असो, राहू दे दोघातच. दोघातच राहू दे म्हणलंय खरं, पण या टायमाला आम्हाला कोणाची तरी गरज लागणार. जयश्रींशी बोलू? हे बघा, ह्यांच्या भरोश्यावर राहिलो तर सगळंच अवघड होऊन जाईल. दुसरा काहीतरी मार्ग शोधला पाहिजे. आज झोपलो तर कायमचा झोपू. चला. रे मिचे झोपलाय काय? उठ. भैया झोपलो नव्हतो, पडलो होतो. या खोलीत झोपून येत ना. उताना पडलाय तिकडे ती जयश्री गोरत पडली. माझ्या जीवाला ताप झालाय सगळा. हा भैया चिल चिल. एक काम करा, हे पाणी घ्या भैया. नवर मला पाणी बिणी ठेव. भैया तुम्हाला वाईट स्वप्न पडलं होतं का? स्वप्न पडायला झोप तर लागली पाहिजे. तशी तिने सगळं जगणं मुश्किल केलंय बघा आमचं. भैया जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही हे म्हणतात ते खरंच आहे. तिचा कायमचा बंदोबस्त केला पाहिजे. म्हणूनच मी तिच्याबरोबर चॅलेंज लावले. या 24 तासात एक तर ती या घराबाहेर जाईल, नाहीतर मी तरी. हाव भैया तुम्ही काय करून बसलाय? किती जरी काय केलं तर तुम्ही या घराबाहेरचे. उद्या वेळ आली तर पुण्याच्या बाजूने यार तू, आणि घराच्या बाहेरचा म्हणजे बाहेरचा असतो तर एवढ्या हक्कने या घरात राहिलोच तू का? ते काय नाही, काय ते एकदाचा कांडका पाडला पाहिजे. सारखं सारखं चिवडत बसायला माझ्याकडे वेळ नाही. आता तुम्ही ठरवलंयच ना, तर आता आपण काहीतरी विचार करूया. मी काय म्हणतो, उद्या आपली सगळी पोरं बोलावून घेतो, काहीतरी आयडिया काढूया की. युद्ध ठरले तसे युद्धाचे रूल्स पण ठरले. ती याबद्दल कोणाला सांगणार नाही आणि मी पण नाही. अहो भैया ही अट कशाला घातली तुम्ही? आपल्याकडे अख्खी फौज होती. तिच्याकडे अख्खा फौजी होता. आपल्या फौजेला भारी पडला असता, ते पण तिथनं. आणि त्यो जर का आपल्याला बोलला तर गप घाशा गुंडाळून घरी जावं लागल, म्हणून आट घातली आम्ही. भैया
मला एक कळ ना, तुम्ही एवढे नियम ठरवले, मग मला येऊन का सांगितलं? अरे आम्ही ते मान्य केले तिच्या समोर, तिच्यासाठी. आणि काही केलं तर ती आठ मोडणार नाही हे मला माहिती. वा भैया वा, मानलं बरं का तुम्हाला. म्हणजे तुम्ही तिकडे नियम ठरवले, इकडे येऊन मला सांगितलं आणि नियम मोडले. भैया हाच फरक आहे तुमच्यात आणि शीतलच्यात. तुमच्यात जो नीचपणा आहे ना, तिने काही केलं तरी तिच्या अंगात येणार नाही. तो फक्त तुमच्यातच आहे. म्हणजे मी नीच का म्हणजे भैया कौतुक करतोय मी तुमचं. नीच अहो ते म्हणतात ना, युद्धात आणि प्रेमात सगळं माप असतंय. आणि हे तर प्रेमाचं युद्ध आहे. उद्या काही करून आपल्या पारड्यात जड झालं पाहिजे आणि ती शीतली या घरातनं कायमची बाहेर गेली पाहिजे. एक आयडिया आली भैया. टेल मी. आता मला शांत झोप लागेल बघ. उद्या उठून तयारी सुरू केली पाहिजे. शीतली, हे मिशन मीच जिंकत असतो बघ. तुला कळायच्या तुला घराबाहेर काढतो का नाही बघ. हो शेठ, काय कसला विचार करताय? काय नाही, झोप येत नाही म्हणून पडलो असंच. आजा, काय करू रे? मी घेऊ का साताऱ्यात घर? कर, काळपर्यंत नाही ना म्हणत होतस, आता अचानक काय झालं? माझ्या चुलतीच्या भावाचा मेवणा आहे ना, तर त्याच्या पोराने असाच फ्लॅट घेतला होता तळेगावात, स्वस्तात मिळतोय म्हणून. आणि नशिबाने त्याला तिथंच जॉब लागला. समजा माझं बी तसंच झालं तर, म्हणजे स्वस्तात मिळतोय म्हणून घ्यावा का काय? तुला वाटत असेल तर घे. आजा, तू का नाही घेतेस घर? हा? मी घर घेऊन काय करू? अरे आमचं मत चांगलं घर आहे आणि सवत थोडीच राहणार आहे काय, मी एकत्रच राहणार, मग कशाला पाहिजे घर? अरे इन्व्हेस्टमेंट म्हणून विचार कर ना. आता सगळं चांगलं आहे म्हणून ठीक आहे, पण उद्या काही वेळेस सांगून येते का? आणि असं बी सातारा म्हणजे शहराचं ठिकाण आहे. उद्या पुढे मुलं बाळ झाली की सगळ्यालाच बरं पडतंय ना. आईला तुझं लगा कशात काय नाही, पाग मुलं बाळांचा विचार करतोयस की? हा, पण अभे तू म्हणतोस ती बी बरोबर आहे बरं का. आणि असं मी माझ्या पोराला मी सैनिक स्कूलला टाकणार आहे साताऱ्याला, त्यामुळं विचार करायला काय हरकत नाही. हा तीच. आणि अगदी वाटलंच तर तुम्ही सगळे साताऱ्याला राहायला जाऊ शकता ना. घरी बोलायला लागत. बघ, विचार करायला काय हरकत आहे, बोलून बघ. शीतलचं आहे की त्याच्या हक्काचं घर, बघू. नाश्ता आणलाय. वा, थँक्यू बर का शीतल. चक्क शिरा, आम्हाला लय आवडतो बर का शिरा, एकच नंबर. ह्यात काय टाकलं नाही ना? नाही, म्हणलं जाता जाता कशाला, तुम्हाला लईच त्रास होतो ना त्याचा. जाता जाता तोंड गोड करून जावा. बर, मी चहा ठेवते. तो पण शेवटचा का? बर, तुम्ही बॅग भरली ना? येस, आय एम रेडी. पण शीतल, तुम्ही रेडी आहे ना? कधी काय होईल काय सांगता येत नाही ना.
वा, क्या बात आहे. काय बनवलंय जरा तुम्ही, एवढा प्रेमाने बनवलाय. प्रेम उतरलंय बरं का ह्याच्यात. क्या बात आहे. बाकी ही टेस्ट आता आम्ही मिस करणार. कशाला, येत जावा की आतमधनं, मी करून घालत जाईन. आता तुम्ही या घराचे जावई आहे म्हणल्यावर तेवढा मान तर ठेवलाच पाहिजे की तुमचा. येणार की, नक्की येणार. आता तुम्ही एवढ्या प्रेमाने आम्हाला निमंत्रण दिले, नाहीतरी कसं म्हणायचं. फक्त कुठे यायचं तेवढं सांगा. नाही म्हणजे तुम्ही इथंच राहाल त्याची काही गॅरंटी नाही ना. वा, काही म्हणा बरं का, त्याला अजिबात तुकडच नाही. वा, एवढा रिलॅक्स कसा काय हो, का मला दाखवाय करतोय. ह्यो काय तर डाव खेळत असणार आहे. काय नाना, आज निवांत आहे? होय, आज रविवार आहे ना, त्यामुळे निवांत आहे. काय रे, तू कसं काय आज आलास? सहजच ना? नाही, जरा खास भेटायलाच आलो होतो तुम्हाला. खास का रे? आता काय खास काम काढलंस? जरा बोलायचं होतं शीतल बद्दल. तिच्याबद्दल काय? कसं आहे नाना, प्रकरण अंगलट यायच्या आधी तुमच्याशी बोलावं म्हणून आलो तुमच्याकडे. प्रकरण? कसलं प्रकरण? आता नाना स्पष्टच बोलतो. अहो, शीतलचा आगाऊपणा तिला भोवणार बर का. तिने भैयांना मला घराबाहेर काढायचा प्लॅन केलाय. त्यासाठी तिने काय काय केलंय आता हे नाही सांगत तुम्हाला. काय? नाही नाही, अहो ती कशाला असलं काय करल? उगाच आमच्या पोरीवर नसता आळ घेऊ नका. बरं राहू द्या. अहो नाना, तिच्या भल्यासाठी मी तुमच्याकडे आलो होतो. त्या तर काय आमचं ऐकतच नाहीत. म्हणलं तुम्ही तरी ऐकचाल, पण नाही. जाऊ द्या. अरे बाबा, आता काय झालंय ते नीट सांगशील का? इथं जीव नरड्यात आलाय. अहो, भैयांना केवढा ताप दिलाय तिनं. अहो, लई भानगडी केल्यात तिनं. आणि आता तर असं वाटतंय की तिचा उपद्व्याप भैयांच्या जीवावरच बेतेल. नाही नाही, अहो बाकी काय बी असेल, पण आमची शीतली असं टोकाचा विचार करणार नाही. अहो, पण मला पण तसंच वाटलं होतं, म्हणून म्हटलं की ती नाही काय करणार. आता तर असं वाटायला लागलंय की पाणी नाका तोंडात घुसेल. अरे असं का बोलतोयस? अहो नाना, आता मला काय हुक्की आली का? अहो, एक गोष्ट तर जगभर झाली की भैयांचं आणि शीतलचं काय पटत नाही. अहो, म्हणून तर भैयांनी लग्नाआधी हे सगळं मिटवून घेतलं होतं, सगळं बोलले होते. होय, म्हणूनच म्हणतोय आम्ही की तिनं असं मुद्दाम नसेल केलं. नाही म्हणजे ती तशी जरा हाय खोडगुनी, पण कुणाचं नुकसान होईल असं काय करणार नाही कधी. आता मला तर असं वाटायला लागलंय की तुमची पण साथ आहे तिला. कशावरनं तुम्हीच तिला भरवलं नसेल की त्यांना घराबाहेर काढ म्हणून. आम्ही कशाला तिच्या मनात असलं काय भरवू? जाऊ द्या नाना. अहो, तुमच्या काळजीपोटी मी तुम्हाला सांगायला आलो होतो, पण हे जर सगळं भैयांना जर कळालं ना तर तिची मात्र खैर नाही. तो दिवस त्या घरातला तिचा शेवटचा दिवस असेल. अरे असं का बोलतोय सारखं सारखं? आम्ही बोलतो तिच्याशी, तिला समजावतो. अहो, आता बोलायची वेळ गेली. मी काय म्हणतो ती ऐका. तिला 4 दिवस इकडे बोलवा घरी आणि नीट समजावा, नाहीतर काय? नाहीतर होणाऱ्या परिणामांना तयार राहा. आता फक्त मलाच माहित आहे, उद्या जर हे भैयांना कळालं तर
मला जर हे समजत असेल तर भैयांना समजायला असा कितीसा वेळ लागणार आहे ना. काय सांगावं, तो दिवस आजचा पण असू शकतो. चला ना येतो मी, काहीतरी करा लवकर. काय बाई, अहो काय तोंडाला येईल ते बडबडत होता. अहो असं कसं करू शिकली आपली. उषा, अगं खरंच बोलत होता तो. काय वय मला माहिती. मग आता हो असलं काहीतरी विपरीत होऊ नये बाई आता. हे अरे बरं झालं तुम्हाला. काय झालं? अहो डन ना भैया, तुम्ही काम सांगितलं आणि मी कधी केलं नाही असं झालंय का? अरे काय झालंय ती सांग, पुढचं रान नको आणू. हो भैया, नानन काकी येतच असतील, मी त्यांना असं जी काय रंगवून सांगितलंय ना की त्यांची दाबीत दांडली. आणि आता ते पुरीला 4 दिवस घरी घेऊन जातात का नाही बघा. एकदा का तिला ह्या घरातनं बाहेर जाऊ दे, मग तिच्यासाठी ह्या घराचे दरवाजे कायमचे कसे बंद करतो बघाच. हा हे बेस्ट आहे. आता मी तर वाद पिटवणं चालू आहे. आता बघा कसा धमाका उडतोय. कसं म्हणजे काय? नाना, उषा वहिनी, या या या. आले वाटत. आता करा तुमचा परफॉर्मन्स चालू. अरे खाल्ले मिठाला तरी जागा. एवढा मोठा धोका, एवढा मोठा धोका कसा नाही झाला? काय झालं नक्की? काय झालं याला विचारा. काय काय झालंय म्हणजे? काय झालंय? काय झालंय म्हणजे काय? इथं आमचं चुकलंय. तुम्ही तर फक्त लपवलंय आमच्यापासून. त्यामुळे शिक्षा पण तुम्हाला झाली. असं काय करताय? शिक्षा ऐका तरी माझं. अहो भैया असं काय करताय? काय झालंय? मामा सोडा बरं तुम्ही आम्हाला. तुम्ही सोडा तुम्ही आम्हाला. सोडायचे आहे सोडा. उगाच तुमच्या घरात राहिला कुठेतरी रस्त्यावरच राहिलं पाहिजे. तुम्ही शांत व्हा बरं. मामा सोडा बरं आम्हाला. आम्हाला शिक्षा झाली पाहिजे. नाही चुकलंय आमचं. हर्षवर्धन ऐका तुम्ही. बस तुम्ही बसा बरं. बस बस. शांत व्हा बरं. शांत व्हा. आता याला काय झालं? हा असा का नाटक करायला लागलाय? शितले, या भैयाने त्याची चाल खेळली आहे. आता हे सगळं तुझ्यावर येणार. तयार राहा. शितले, जा बरं पाणी घेऊन ये जा. भैया अहो असं काय करताय? सांगा तरी काय झालंय ती. अहो तुम्ही का असा त्रास करून घेताय? हे बघा काय झालं ते मला तरी सांगा. माझ्या नवऱ्यावर आधी काय वेळ आली ते तर कळू देत मला. शांत व्हा. तुम्हाला सांगूनच तुमचा ऐकूनच वेळ आली आमच्यावर. तुमच्या शब्दाचा मान ठेवून इथं राहिलो, पण बस आता. आता निघायचं. आम्ही चाललो. आम्ही कायमचं हे घर सोडून चाललो. पण जाण्याआधी तुम्हाला काहीतरी विचारायचं. शीतल, का केलं तुम्ही असं? आम्हाला वाटलं मिटलं आपल्यातलं सगळं, पण तसं नव्हतं. तर सरळ सांगायचं नाही, इथून निघून जा. गप गेला असतो. कुणाला सुद्धा काय सुद्धा बोललो नसतो. त्याच्यासाठी एवढ्या खालच्या पातळीला जायची काय गरज नव्हती. तुमच्याकडनं अशा अपेक्षा नव्हत्या. अहो लय रिस्पेक्ट होता तुमचा. हा भैया, हा आता शीतलनं काय केलंय विचारा की तिलाच. तरी म्हणलंच इथं एवढं सगळं होतंय आणि त्यात तुझा संबंध कसा नाही.
असं होईलच कसं असं वाटलंच तरी मला. अगं शितले, सवासून घरात येते ना ती एक लक्ष्मी म्हणून येत असती, पण तू ह्या घरात आलीस ती ही घर गिळायलाच. अगं का माझ्या पोरीच्या संसारावर उठलीस? पुष्पे तू जरा गप्प बसतीस का? तुम्ही बी मलाच गप्प बसवा. माझ्या पोरीचा संसार इथं पार नासला तरी बी मलाच गप्प बसवा. अगं पुष्पे, एवढं अभद्र बोलतेस तू? भैया अहो नेमकं झालंय काय ते तरी सांगा आम्हाला. आम्हाला काय विचारताय? विचारा की तुमच्या आदर्श सुनबाईंना. आम्हाला इथनं बाहेर काढण्यासाठी कुठल्या कुठल्या थराला गेल्यात विचारा. काय ग ये शितले, काय केलंस ग आता? जरा म्हणून गप्प बसवत नाही तुला आहे ना? बऱ्या बोलानं सांगतीस का कसं? बोला आता, नाहीतर एक ठेवून देईन बघ. जरा म्हणून लाज लज्जा काय हाय का नाही तुला? पुष्पा, उगच तोंडाचा पट्टा नको सोडूस. आणि हे बघ, हे असलं रोज रोज तमाशे घरात नाही पाहिजेत. अगं काय झाले ते सरळ सांगा की. आम्ही सांगतो काय झाले. आता काही केलं तरी शीतल तुमची, आम्ही कोण? आम्ही परके ना. आता आम्ही काय बोलतो ह्याच्यावर तुमचा विश्वास नाही बसणार. सुरुवातीला आमचा पण नव्हता बसला तर. पण हे खरे, गेल्या काही दिवसांमध्ये आमच्या बरोबर जे काय वाईट घडते ना ते सगळं शीतलने ठरवून केलेलं आहे. काय? होय, त्यांना आता आम्ही या घरात नकोय ना. आम्हाला पण असाच धक्का बसला होता म्हणा. आम्ही टॅलेंटला म्हणलं कशाला सांगतो बाबा आम्हाला. आम्ही जयश्रीशी चांगल्या मनानेच लग्न केलं होतं. मागचं सगळं विसरून आम्ही लग्न केलं. तुम्ही सगळे म्हणले या घरात थांबा म्हणून खरं तर आम्ही इथं थांबलो. या घराला आपलं म्हणलं, इथल्या माणसांना आपलं म्हणलं. आम्ही खरं तर सगळं विसरलो होतो. पण शीतलच्या मनात आमच्या बद्दलचा राग कायम होताच. त्यांना आम्हाला घराच्या बाहेर काढायचंच होतं. भले आमचा जीव गेला तरी चालेल. हर्षवर्धन असं काय बोलताय तुम्ही? देवा पांडुरंगा, नाही हो भैया, माझी पोर अशी नाही. होय, अहो शीतल अशी नाही. आणि असं कशाला करेल ती? का करणार नाही मामा? का नाही करणार सांगा ना. बरं आमचं खोटं तर राहुल आणि यास्मिनला बोलवा, त्यांना सगळं माहितीये. अहो त्यांनी तर साथ दिली ह्यांना. बरं त्यांचं सोडा, ती बाहेरची माणसं झाली. काही माणसं घरातली पण होती. काय ना आज अचानक इथं कसे काय आले विचारा बरं ह्यांना. नाना, अहो बोला नाना बोला. आज अचानक इथं कसे काय आले तुम्ही? नाही म्हणजे मी सहजच आलतो. सहजच? अहो जरा तरी जीवाला लाजा नाना. हा, अख्खा गाव तुमच्या शब्दावर विश्वास ठेवते, सच्चा माणूस म्हणून ओळखते. घ्या बरं माऊलीची शपथ आणि सांगा इथं कशासाठी आलाय? हा, बघा बघा बघा, नानांना सुद्धा हे सगळं माहिती होतं. आता ह्याच्यापेक्षा वाईट अजून काय असू शकतं?
आता हे सगळं माझ्यापर्यंत पोहोचू नये म्हणून त्यांनी टॅलेंटची मनधरणी केली. हा टॅलेंट ज्याला शीतलनं घराबाहेर काढलं तोच टॅलेंट शीतलला त्रास होऊ नये म्हणून सगळं आमच्यापासून लपवत होता. त्यांनी नानांना सावध पण केलं बर का. नानांना काय सगळं आधीच माहिती. आता पोरच्या अंगलट येणार म्हटल्यावर माहेरपणाला 4 दिवस घेऊन जायचं नाटक करायला आलेत. आहे का नाही नाना? का तर माझ्यापर्यंत गोष्टी पोचू नयेत म्हणून. काय नाना, अहो काय ऐकते मी ही सगळं खरं आहे का? अहो नाना, भाऊ मानते मी तुम्हाला, तुम्ही बी. हो नाना, अहो बोला की तुम्ही काहीतरी. अहो हे नेमकं सगळं काय चाललंय? काय करू आम्ही पण. आमच्या आईनं आम्हाला टाकलं. ज्या माणसाला आम्ही जीव लावला आपलं म्हणलं ती सुद्धा आमच्याशी अशी वागली. हर्षवर्धन तुला ना शाप आहे शाप. आमचीच माणसं आमच्याच वाईटावर गेली. शीतलनं आधी पण आमच्यावरती काय काय आरोप केले होते. आम्ही सगळं मागं टाकून पुढे गेलो. आम्ही त्यांची माफी मागितली. जयश्रीने सुखाने संसार करायचं ठरवलं होतं, पण शीतलचा राग काही केला गेला नाही. आमच्या जीवावरील असं काही करायला लागलं ते. नाही नाही, अहो ते असं नाही वागणार. का नाही वागणार? का नाही वागणार सांग ना मला. जी बाई आमच्या सरबतामध्ये काही मिसळू शकते ती उद्या विषय मिसळू शकते. विचारा बरं त्यांना मिसळला का नाही. विचारा ना. नाही हे आपण अजिंक्यला फोन करून सांगू. थांबा. नाही हर्षवर्धन, अजिंक्यला कशाला फोन लावताय? ऐका की माझं, तुम्ही फोन बाजूला ठेवा. हे बघा, झाली असेल तिच्याकडनं चूक तिच्या वतीनं. बस लय झालं हे. बस हे घर आमचं पण आहे असं तुम्ही म्हणाला होता ना. हा काय मामी? हाव भैया, हायच की तुमचंच आहे. बस आता शीतल आणि आम्ही एकत्र या छताखाली राहणं शक्य नाही. एकतर त्या इथं राहतील नाहीतर आम्ही तरी. बघ हे काय केलंय. झालं समाधान तुझं? आणि काय हो, लई पुळका होता ना तुम्हाला हिचा. आता बघा, ह्याचीच वाट बघत होतीस ना तू. थांबा. चला जयश्री. आता या घराला आपण तेव्हाच आपलं म्हणू जेव्हा शीतल या घरात नसते. अहो असं करू नका. तुम्ही कुठे जाणार, कुठे राहणार? म्हणजे तुमचा प्रश्न बरोबर आहे. काय आता आम्हाला आईसाहेबांनी पण टाकले. शीतल यांच्यासारखं आमच्याकडे माहेर पण नाही. जाऊ आम्ही कुठंतरी, नाहीतर कोणाच्या पडवीत जाऊन पडतो. काय फरक पडतो? इकडे बघ काय करून ठेवलंय. तुला बघवतच नाही ना काय चांगलं चाललेलं. हा ग, पार वाटोळं केलंस माझ्या पोरीच्या संसाराचं. हेच पाहिजे होतं ना तुला. हेच पाहिजे होतं ना. हेच पाहिजे होतं ना. हेच पाहिजे होतं ना तुला. हेच पाहिजे होतं ना. माग माफी त्यांची.
पटकन माफी माग त्यांची. मामी राहू द्या, काय माफी वगैरे नको. आम्ही आमचा निर्णय सांगितलाय. एकतर त्या या घरात राहतील, नाहीतर आम्ही तरी. चला जयश्री. थांबा. तुम्हाला सगळ्यांना असंच वाटत असेल की मी चुकले, तर मी त्या घरात जाते. अरे काय करताय हे सगळं? हा, काहीतरी तोडगा काढू ना आपण. आम्ही असं करतो, आम्ही शीतलला आमच्या घरी घेऊन जातो 4 दिवस. नाही नाही नाना, लग्नानंतर हेच माझं घर आहे. मी राहिले तर इथंच राहीन, नाहीतर जाईन वाट दिसेल तिथं. अगं शीतल, हर्षवर्धन, पाहिजे तर मी माफी मागतो शीतलच्या वतीनं. अहो, ती आमच्या घरची लक्ष्मी आहे, तिला कसं घराबाहेर काढू मी? हे बघा, मी आजाला शब्द दिलाय, त्याच्या माघारी तिला कसलाच त्रास होऊ देणार नाही म्हणून. तुम्ही मला समजून घ्या. मग जावायला बाहेर काढा. असं कसं? तसं तर तसं. आता आम्हाला कोणी आडो बिडवू नका. चला जयश्री, चला. हर्षवर्धन, ऐक तरी, तू तरी ऐक माझं. हे बघा ना हर्षवर्धन, अहो असं आता ताईपणा करू नका. कशाला डोक्यात राग घालवून घेता? मी माफी मागतो, पाहिजे तरी शीतलच्या वतीनं. हवं तर तुमचे पाय धरतो. भैया, तुम्हाला राग आलाय, अक्षी बरोबर आहे, पण असं काही नका करू. अहो, ह्यातनं काय साथ देणार आहे? थांबा. पुष्पे, अगं काय करतेस तू? बस, आता कुणी बी काय बी बोलायचं नाही. आता फक्त एक आई म्हणून मीच बोलणार. आणि किती बी काय बी झालं तरी मला माझ्या लेकीची काळजी आहे. आणि आता माझ्या निर्णयात कुणी बी मध्ये पडायचं नाही. चेडे, मला माफ कर. अगं, हे घर कधीच तुझं नव्हतं आणि हितनं पुढे बी असणार नाही. चेडे, तुझ्या हक्कासाठी कायम तुला भांडावं लागले. आणि तुला जी जी काय मिळायला पाहिजे होतं ना, ते सगळं आधी दुसऱ्याला मिळालं. या घराला कधीच तुझी काळजी नव्हती. अगं, नको राहूस या कुराड्यात, नाहीतर माझ्यासारखी जिंदगी होऊन जाईल तुझी. जेडे, तुझं आणि माझं ह्या घरात ऐकणारं कोण सुद्धा नाही. यांना तर कायम त्यांच्या भाच्याचीच पडलेली असती. जा तू हितनं आणि परत कधी बी या घराची वाट धरू नकोस बघ. मामी, मामी, त्यांना कशाला? माझ्या आधी त्यांचा हक्क आहे या घरावर. हे बघ, तू तर अजिबात काय बोलू नकोस, नाही थोबाड फोडून ठेवीन बघ तुझं. झालं ना आता, सगळं तुझ्या मनासारखं झालंय ना? हेच पाहिजे होतं ना तुला? आता कर,
या घरावर राज्य कर. माझी लेक आणि जावई समर्थ आहेत. त्यांचा संसार ती कुठं बी थाटत्याल. अगं पुष्पे, असं काय बोलतेस तू? तुम्ही तर अजिबात काय बोलू नका. जेडे जा तू आणि सुखी राहा. भैया मला माफ करा. तुमची ही अवस्था नाही बघवत मला. ठीक आहे, आम्ही चाललो. आम्ही शेवटचं सांगतोय, कोणी सुद्धा अडू नका आम्हाला. जय श्री